ओम साईराम सगळ्यांना. तर मी आजपासून ब्लॉग स्टार्ट करणार आहे. मी मयूर शालुंके. मलाही सपोर्ट करा. आता पालखी हवेला पोचली आहे. आत्तापासून स्वर्गसुखाची वारी चालू. पहिला मान पण पुढे गेला. पालखी इथे जय जय आता एका मंदिरामध्ये आता बाबांच्या थांबली आहे. साईबाबांचंच मंदिर आहे, बघू शकता. जय. आपली पालखी सगळे देव आहेत. आता पालखीसोबतच आहे. नंतर ना मग पुढे जाऊन 2-3 दिवसांनी इथे मग पहिला झेंडा, मधला मध्ये राहणार. पालखी पुढे निघून जाते, आम्ही लोक पाठी राहतो बसत निघून जातो. साईराम मित्रांनो, आता पोचलो आपण मीरा भाईंदरला. आपली पालखी बघू शकता. लय ऊन आहे इथे. आता आम्ही आता ब्रिजच्या खालतून चालते सावलीवर. आता नाश्त्याचा हॉल आहे. अर्धी लोक पाठी आहेत. आत्ता अशी हॉलला पोचले. एक नाश्त्याला आहे इडली, मेंदूवडे सगळे लोक घेतात. आत्ताशी पोचले. नाश्त्याच्या हॉलमधून पालखी पण आता येते पाठी. पहिला झेंडा घेतलेला पहिली निशाणी, आता त्या काठाने घेऊन टाकले हातात. मित्रांनो, इथे आता लय ऊन पडतं. आता पहिली निशाणी घेऊन आम्ही मग पुढे आलोय. हा काढतोय आता 3 वर्ष झाले ह्याच्यासोबतच पालखीला चालते. हा मस्त आरामात नेतो. म्हणून आता नाश्त्याचा हॉल तर झाला. आता आम्ही पोचू जेवणाच्या हॉलला. आई एवढा ऊन आहे ना. आता आम्हाला ना भाई गोटी सोडा पियासाठी थांबायला लागला. स्पॉन्सर काटकरदा भाई. पालखी पण येते पाठून. आम्ही पहिला झेंडा घेऊन आता एवढा ऊन लागतोय. अजून जेवणाचा हॉल यायला खूप टाईम आहे. आईला म्हणता एवढ्या 2 तासाच्या प्रवासाच्या नंतर आता हॉल लागलाय. आता पालखी आतच चालली आहे. नशीब मी पालखी आणि पहिल्या निशाणीसोबत आलो नाही, तेवढ्याला पाठी असतो. आपले जेवण बनवणारे आचारी लोक पण जेवण बनवत आहेत. आता हे पप्पा कुठे तुझे? आता जीन्स पॅन्ट बदलली आहे, आता हालत तर खराब होती. ब्लॅक पॅन्ट घातली. सगळे बसलेत. काका आहे ते राजू काका. ती पालखी आहे तिथे. आई खूप साईराम ना म्हणजे बोललो ना, खूप भारी जागा आहे. तिथे फुल खाडी आहे त्या साईडला, इथे बघू शकता. त्या साईडला खाडी आहे. मित्रांनो, तर आता जेवण आम्ही निघालो. म्हणजे जेवणाचा स्पॉट होता तिथून निघालं. जेवण तर दाखवून नाही शकलं, फोन चार्जिंगला लावलेला. आता म्हणजे खिचडी होती आणि पापड होता. आता पालखी पण निघते, गेलेलं जातं इथे. आता पहिला झेंडा गेला, पहिले आनंदीनं घेऊन गेलो. आता निघायचा. तर डायरेक्ट तुम्हाला भेटतो नंतर. व्ह्यू आहे बघा, फुल पाणी आहे. पालखी पण पालखीसोबतच आहे. फर्स्ट झेंडा आपल्याला पहिल्या निशाणीसोबत जाणार होतो, नाही गेलो. तर आपल्या काटकर दादाने पालखी घेतली. तर तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. साथ चालली आहे. तर आपल्याला पण स्पीकर भेटला आहे. आता स्पीकरवर गाणी ऐकता चाललं आहे आपल्या हॉलवर. आपल्यासोबत आहेत आपले मित्र लोक.
बाकी पालखी तर गेली पुढे. आपला भाव बाकी पुढे आहेत. आता पुढे जाऊन ही बघा आपली गाडी. इथूनच स्पीकर घेतला जातोय. तरी चांगलं असतं. याला पण पस्तावलं. हे बघा हे लोक असे ना मस्ती करत जातात आरामात. हा बघा हिला बघा. हा बोलतो की आमच्या समोर येणार तेव्हा चांगला वाटणार. अरे आमच्या सोबत येणार तर मजे करणार, नाही तर नाही येणार तुम्हाला. बघा काय तो आनंद बघ आनंद. तो एक रडके आहे, त्याला तो घाबरतोय नुसता. आनंद एक तर काय मामा होता ना तो, त्याच्या स्पीकरचा पूर्ण टायर तोडून टाकला. चालतोय आता 8 वाजले तरी हॉल यायला काय मागत नाही. आणि आता चालतोय. फक्त एक स्टॉप घेतलाय, तो पण चाय पिलो आणि पटकन निघालो. बाकी जेवढं आम्ही जण होतो तेवढेच. आता ब्रिजवरून जातो. खालती पूर्ण पाणी आहे. ते ब्रिजवरून आता जातोच. एक जण तर पहिला झेंडा पकडून गेला. आम्ही कधीपासून चालतो 4 तास झाले. 5 वाजल्यापासून चालतं तर 9 वाजायला आले. बाकी ते चालतं. पालखी पण पाठवून येतेच आहे. अंधारामध्ये तुम्हाला काही एवढा दिसत नसेल. आता मी तुम्हाला डायरेक्ट हॉलवर जाऊन दाखवतो. 5 तासाच्या नंतर आता स्टॉप आला आहे आपला. सगळ्यांची हालत खराब झाली आहे बघा. हे दोघं तर बोलतायत की उद्यापासून टेम्पोमध्ये बसणार. मी नाही उद्या टेम्पो. हा बघा हा टेम्पोमध्ये बसणार. बघू शकता तुम्ही. आपला टेम्पो लागला आपला. जेवण म्हणताय. आज जेवायला आहे पुरी भाजी, भात डाल पण आहे. पण मी घेतला ना, आता हे खाल्ल्याच्या नंतर घेईन. आता सगळे तिथे पण बसलेत सगळे लोक. आता खाऊन झाल्यावर भेटतो. मित्रांनो आता जेवण सगळं झालं. आता झोपण्याची तयारी. सगळेजण आता झोपलेत. बघा आपण आता झोपणारच आहे. फोन बघतो. मला झोप करतोय आणि स्वतः फोन बघतो. बाकी सगळे लोक झोपलेत. तर मी पण झोपतो. आता उद्याच्या ब्लॉगमध्ये साई.